वारा आर्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा रेसिपी आहे खमंग रस्सेदार मटकी. प्रथमतः आपण या ठिकाणी मसाले बघूया. मसाले फार प्रमाणात आहेत तिथे. हे खोबरं भाजून घेतलेलं, या साईजच्या चमचेचे हे 3 चमचे खोबरं आहे. या ठिकाणी आलं लसूण घेतलेले आहे. आलं लसणाच्या 10-12 पाकळ्या आहे. या ठिकाणी आपण कढीपत्ता घेतलेला आहे. मटकीमध्ये कढीपत्ता हा अत्यंत गरजेचा असतो. या ठिकाणी या 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तत्पूर्वी ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी कोथिंबीर आहे, ही बारीक चिरून घेतलेली आहे. या ठिकाणी पुदिन्याचे 5-6 पानं आहेत. 2 मीडियम साईजचे या ठिकाणी टॅमॅटो कापून घेतलेले आहेत. मीडियम साईजचा एक कांदा या ठिकाणी आहे. आता इकडे आपण मसाला विभागाकडे जाऊया. या ठिकाणी छोट्या साईजचा हिंग घेतलेला आहे. त्यानंतर या साईजचा 1 चमचा अंबारी मसाला घेतलेला आहे आणि चंदन मटकी मसाला या साईजचा 1 चमचा घेतलेला आहे. 1 चमचा तीळ घेतलेले आहे. हा छोटासा चमचा इथे मोहरी घेतलेली आहे. छोटासा चमचा हळद घेतलेली आहे. इथे धने आहेत, इथे जिरे आहेत. मटकी झाल्यानंतर उकळलेल्या मटकीमध्ये हा अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे. एक टीप अत्यंत महत्त्वाची आहे की आपण उकळत्या भाजीमध्ये जर लिंबाचा रस टाकला तर फार टेस्टी मटकी होते. त्यानंतर मटकी झाल्यानंतर आपल्याला वरून फरसाण टाकायचं आहे. याकरता आपण फरसाण घेतलेले आहे. आता इकडे आपण कढईकडे जाऊया. एक पळी या ठिकाणी आपण तेल टाकणार आहोत. ही भाजीची 1 पळी. तत्पूर्वी आपण कढई तापायला लावलेली आहे. गॅस वाढवूया. आपल्या रेसिपीला सुरुवात होत आहे. आपण प्रथमतः मोहरी टाकत आहोत. त्यातच हिंग टाकत आहोत आपण. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आपल्याला. मोहरी तडतडण्याचा आवाज येत आहे. आता आपण 1 चमचा छोटासा 1 चमचा जिरे टाकलेले आहे. त्यानंतर धने टाकत आहोत आपण. त्यानंतर हळद टाकत आहोत. गॅस थोडा कमी करूया, मसाले जळता कामा नये. आता यात 1 मीडियम साईज कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला भाजून घेऊया आपण. साधारण 3 ते 4 ते 5 मिनटं आपल्याला हा कांदा भाजण्यासाठी लागणार आहे. गॅस वाढवलेला आहे पुन्हा.
यात आपण मीठ टाकूया की जेणेकरून मिठाने अधिक नरम होईल. मीडियम साईजचा चमचा आपण या ठिकाणी मीठ टाकलेले आहे. कांदा नरम होण्यास मिठाची मदत होते. जवळजवळ आता लालसर झालेला आहे कांदा. यात आपण टोमॅटो टाकूया. गॅस फास्ट करूया. आपण 6-7 मिरच्या घेतलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकूया. कढीपत्ता आपण यात टाकूया. इथे आलं लसूण आहे हे आपण यात टाकत आहोत. गॅस थोडासा कमी करूया. तीन चमचे खोबरं आपण यात टाकलेलं आहे. खोबरं तत्पूर्वी ते भाजून घेतलेले आहे. 1 चमचा तीळ आपण या ठिकाणी टाकत आहोत. तीळ आपण भाजून घेतलेले आहेत आधी. आता आपण गॅस बंद करून हा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आपण मसाला दळून घेतलेला आहे. ती तत्पूर्वी आपण थोडंसं तेल टाकूया, कारण की हे जे तयार मसाले आहेत आपल्याला त्यात भाजायचे आहेत. हा कांदा लसूण आहे. हा मटकी मसाला आहे. आपण थोडासा लालसर जळायला लागला आहे. थोडा गॅस कमी करूया. आपण मिक्सरमध्ये दळलेला हा मसाला आहे आपण यात टाकत आहोत. गॅस वाढवलेला आहे. चांगला लालसर रंगावर आपण भाजून घेऊया. थोडंसं भाजूपर्यंत आपण थांबूया. यात आपण 2 चमचे लाल तिखट टाकूया. लाल तिखट टाकलेलं आहे. यात आपण मर्च करून घेऊया. आपल्या मटकीच्या रश्श्याला चांगला रंग येणार आहे या लाल तिखटमुळे. आता या ठिकाणी अर्धी वाटी दूध टाकूया. दुधाला अत्यंत महत्त्व आहे मटकीमध्ये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध ह्या मसाल्यामध्ये पूर्णतः मर्ज झालं पाहिजे. मसाल्यामध्ये एकरूप झालं पाहिजे. गॅस वाढवत आहोत आपण. या ठिकाणी आपण मटकी शिजवलेली आहे.
मी तुम्हाला मटकी दाखवतो. ही मटकी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. शिजवताना त्यात एक मिडियम साईजचा अर्धा कांदा आपण त्यात कापून टाकलेला आहे. शक्यतो लिक्विड भाजी करण्यासाठी आपण उकळून घेतलेलं पाणीच वापरावे. आपण आता मसाल्याकडे लक्ष देऊया. या ठिकाणी चांगला खमंग मसाला भाजलेला आहे. प्रत्येक वेळेला लक्ष ठेवा की ज्यावेळेस आपण दूध टाकतो की दूध पूर्णतः मसाल्यांमध्ये मर्ज झालं पाहिजे, तेव्हा ती भाज्याची टेस्ट अधिक वाढण्यास मदत करते. आता आपण या शिजून घेतलेली मटकी टाकत आहोत. गॅस वाढवूया. उकळी आली पाहिजे चांगली. साधारण आपण ही मटकी 5 ते 6 माणसांकरता आपण बनवत आहोत. उकळी येत आहे. मीडियम साईजचा लिंबू अर्धा यात आपण पिळत आहोत. भाजींची टेस्ट वाढवण्यासाठी उकळत्या भाजीत लिंबाचा रस टाकल्यास अधिक स्वादिष्ट लागते भाजी. उकळी येत आहे. यात आपण फरसाण टाकत आहोत. वरून कोथिंबीर टाकत आहोत. मटकीला उकळी येत आहे. आता ही मटकी आपण आधी शिजून घेतलेली आहे. आपण 10-1 मिनटं याला चांगली उकळी येऊ देऊया आणि त्यानंतर आपली पूर्णतः मटकी तयार होणार आहे. थोडंसं आपण फिरून घेऊया. तर आज या ठिकाणी आपली आजची रेसिपी पातळ मटकी या ठिकाणी बनलेली आहे. वारा आर्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा भेटूया. धन्यवाद. वेलकम अगेन अँड अगेन. थँक्यू.